नमस्कार मित्रांनो, मी धनराज गजाननराव इलमुलवार, सहाय्यक शिक्षक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिदूर. आज आपण गणनपूर्व तयारीविषयी बघणार आहोत. विद्यार्थी पहिल्या वर्गात आल्यावर त्याला गणिताचं काय शिकवायचं हे आज आपण बघूया. म्हणजेच त्याची गणनपूर्व तयारी कशी करायची ते आज आपण इथे बघणार आहोत. तर सर्वप्रथम काही गणनपूर्व तयारीचे संबोध आहेत ते आपण बघूया. पहिला संबोध आहे उंच ठेंगणा. उंच ठेंगणा हे समजावून देण्यासाठी आपल्याला दोन विद्यार्थी असे उभे करायचे आहे. बघा, मी जय आणि बेनू नावाचे दोन विद्यार्थी उभे केलेले आहेत. ज्याची उंची जास्त तो उंच आणि ज्याची उंची कमी तो ठेंगणा, असा हा संबोध आपल्याला विद्यार्थ्यांना समजावून सांगायचा आहे. म्हणजे जय इथे जय उंच आहे व वेणू ठेंगणा आहे. यासाठी आपल्याला पुन्हा काही कृती करता येईल. विद्यार्थ्यांना जोडीजोडीने उभे करायचं, जोडीतल्या ठेंगण्या मुलाला खाली बसायला सांगायचं किंवा जोडीतल्या उंच मुलाला डोक्यावर हात ठेवायला सांगायचं. अशा विविध कृती आपण यांच्याकडून करवून घेऊ शकतो. त्यानंतरचा संबोध आहे सर्वात उंच सर्वात ठेंगणा. याच्यासाठी आपल्याला विद्यार्थ्यांना सर्वात ठेंगण्या मुलापासून ते सर्वात उंच मुलापर्यंत क्रमाने उभे करायचं आहे. सर्वात उंच मुलाला उड्या मारायला सांगता येईल आपल्याला, तसेच सर्वात ठेंगण्या मुलाला टाळ्या वाजवायला सांगता येईल. बघा, आपण ही कृती करूया. वर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या उंचीप्रमाणे मी इथं उभं केलेलं आहे, किंवा तुम्ही अधामधात सुद्धा त्यांना उभं करून सर्वात उंच कोणता व सर्वात ठेंगणा कोणता हे आपण ठरवू शकतो. तर याच्यामध्ये कोण आपल्याला सर्वात उंच दिसत आहे? वेणू. आणि सर्वात ठेंगणा कोण दिसत आहे? जय. तर अशा पद्धतीने आपण उंच व ठेंगणा ही संकल्पना समजावून देऊ शकतो. त्यानंतर संबोध आहे लहान मोठा. एकाच प्रकारच्या दोन वस्तू दाखवून लहान मोठा आपण विचारायचा आहे. उदाहरणार्थ 2 कप, 2 दगड, 2 फूल. तसेच प्रत्येक मुलानं बाहेर जाऊन एक दगड आणायचा. गटातल्या कोणाचा दगड सर्वात मोठा, दगड कोणाचा सर्वात लहान हे आपल्याला ठरवायचं आहे. तर बघा, काही इथे मी उदाहरण दिलेले आहे. 2 कप आहे आपल्याला, तर याच्यापैकी लहान कप कोणता आणि मोठा कप कोणता हे ओळखायचं आहे. तसेच 2 फुलं दाखवलेले आहे मी. लहान फूल कोणता, मोठा फूल कोणता. तर 2 प्राण्यांचे चित्र आहे. मोठा प्राणी कोणता आणि छोटा प्राणी कोणता. तर अशा पद्धतीने आपण लहान आणि मोठा ही संकल्पना विद्यार्थ्यांना समजावून देऊ शकतो. तसेच ही कृती आपण दुसऱ्या एका पद्धतीने घेऊ शकतो. बघा, काही दगड आणायचे, त्यातला लहान दगड कोणता आणि मोठा दगड कोणता हे ओळखायला सांगायचं. विद्यार्थी बाहेरून दगड आणतील व त्यांच्यामधला सर्वात मोठा दगड कोणता, सर्वात लहान दगड कोणता हे सुद्धा आपण या कृतीद्वारे विद्यार्थ्यांना करून दाखवू शकतो. त्यानंतर आहे जवळ दूर. काही विद्यार्थ्यांना असं आपण उभं करूया, पवन, केशव आणि वंदना, आणि त्यांना प्रश्न विचारूया. पवनच्या जवळ कोण आहे? पवनच्या दूर कोण आहे? वंदना पवनच्या जवळ आहे की दूर? केशव पवनच्या जवळ आहे की दूर? याच्यावरून आपण अनेक असे प्रश्न तयार करून विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देऊन जवळ म्हणजे काय आणि दूर म्हणजे काय हे समजावून सांगू शकतो. जसे पवनच्या जवळ हा केशव आहे आणि पवनच्या दूर वंदना आहे. त्यानंतरचा संबोध आहे लांब आखूड. लांब वस्तू कोणती आणि आखूड वस्तू कोणती हे आपल्याला इथे विद्यार्थ्यांना सांगायचं आहे. जसं मी इथे दोरीचा वापर करताय, इथे मी 2 दोऱ्या ठेवलेल्या आहेत. त्यापैकी लांब दोरी कोणती व आखूड दोरी कोणती? ज्याची लांबी जास्त आहे ती लांब व ज्याची लांबी कमी आहे ती आखूड हे आपण इथे सांगू शकतो. बघा, वरची दोरी लांब आहे आणि खालची दोरी आखूड आहे. त्यानंतर आपल्याकडे स्केल असतात, त्या स्केलचा सुद्धा आपण वापर करू शकतो. कोणती स्केल लांब आहे व कोणती स्केल आखूड आहे. तर अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना लांब आखूड हा संबोध स्पष्ट करून देऊ शकतो. त्यानंतरचा संबोध आहे कमी जास्त. 2 विद्यार्थी मी इथे घेत आहे आणि त्यांच्याकडे काही वस्तू देत आहे. 2 विद्यार्थ्यांना उभे करून त्यांच्याकडे काही वस्तू द्यायच्या,
बाकीच्या विद्यार्थ्यांना कोणाकडे जास्त व कोणाकडे कमी वस्तू आहेत ते आपल्याला विचारायचं आहे. बघा, नेहाकडे मी काही बॉल दिलेले आहेत आणि रश्मीकडे काही बॉल दिलेले आहेत. आपण विद्यार्थ्यांना प्रश्न विचारूया की कोणाकडे जास्त बॉल आहेत व कोणाकडे कमी बॉल आहेत. तर विद्यार्थी निश्चितच सांगतील की नेहाकडे कमी बॉल आहेत आणि रश्मीकडे जास्त बॉल आहेत. तर अशा पद्धतीने आपण कमी व जास्त हा संबोध स्पष्ट करू शकतो. त्यानंतर आहे वर खाली. एखादं चित्र दाखवून, जसं हे झाडाचे चित्र आहे, झाडाच्या वर हा एक पक्षी बसलेला आहे, हा पक्षी झाडाच्या वरती बसलेला आहे, वर बसलेला आहे, आणि हा पक्षी झाडाच्या खाली बसलेला आहे. अशा रीतीने आपण अनेक चित्र दाखवून सुद्धा वर आणि खाली हा संबोध स्पष्ट करू शकतो. जसे चांदण्या आकाशात वर असतात, तो अशा रीतीने आपण हा संबोध स्पष्ट करू शकतो. त्यानंतरचा संबोध आहे मागे पुढे. एक सायकल मी इथे ठेवलेली आहे. सायकलच्या मागच्या बाजूला राहुल आहे, उभा आहे, व पुढच्या बाजूला मेघा उभी आहे. म्हणजेच आपल्या डोळ्यासमोर जी वस्तू असते ती आपल्या पुढचा भाग असतो व आपल्या पाठीमागचा भाग म्हणजे मागचा भाग. तर अशा रीतीने आपण विद्यार्थ्यांना विविध उदाहरण देऊन पुढे मागे हा संबोध स्पष्ट करू शकतो. त्यानंतर आहे डावा उजवा. असे 3 विद्यार्थी मी उभे केलेले आहेत. त्यातला एक आहे राहुल, मधामध्ये आहे मेघा व इकडे या बाजूला आहे पवन. तर आपण विद्यार्थ्यांना विचारू शकतो की मेघाच्या उजव्या बाजूला कोण आहे. उजव्या बाजूला राहुल आहे व डाव्या बाजूला पवन आहे. याच्यासाठी आपल्याला अशी एक कृती करता येईल की नेमका आपला उजवा हात म्हणजे कोणता हात व डावा हात म्हणजे कोणता हात. आपण नेहमी सांगत असतो की जेवण करतो तो उजवा हात, परंतु पहिलीच्या वर्गामध्ये काही विद्यार्थी डाव्या हाताने पण जेवण करत असतात व काही विद्यार्थी दोन्ही हाताचा वापर जेवणासाठी करत असतात. तेव्हा एक अडचण निर्माण होते. म्हणून जर आपण त्याच्यासाठी एक कृती केली, जसं आपण आपल्या स्वतःच्या उजव्या हाताला एक दोरी बांधायची व विद्यार्थ्यांच्या सुद्धा उजव्या हाताला दोरी बांधायची व त्यांना सांगायचं ज्या हाताला दोरी बांधलेली आहे तो हात म्हणजे तुमचा उजवा हात. काही दिवस अशीच क्रिया चालू ठेवायची. काही दिवसांना असं होईल की विद्यार्थ्यांना कळायला लागेल की जो दोरी बांधलेला हात आहे तोच उजवा हात आहे. नंतर मग आपण ती दोरी काढून घ्यायची. अशा रीतीने आपण डावा उजवा हा संबोध स्पष्ट करू शकतो. त्यानंतरचा संबोध आहे जड हलका. अशा 2 बादल्या मी घेतलेल्या आहे. 2 बादल्या घेऊन एकात पाणी घ्या व दुसरी रिकामी ठेवा. विद्यार्थ्यांना कोणती बादली जड व कोणती हलकी ते विचारायचं. निश्चितच विद्यार्थी सांगेल की ज्या बादलीमध्ये पाणी भरलेलं आहे ती बादली जड व ज्याच्यामध्ये पाणी भरलेलं नाहीये ती हलकी. तसेच 2 दगड, एक जड मोठा दगड घ्यायचा आणि एक छोटा. निश्चितच मोठा दगड हा जड असणार व छोटा दगड हा हलका असणार. अशा विविध वस्तू विद्यार्थ्यांना देऊन आपण जड हलका ही संकल्पना स्पष्ट करू शकतो. त्यानंतरचा संबोध आहे सारखे सारखे. हा अतिशय महत्वाचा संबोध आहे. आपण सर्व संबोध सांगतो परंतु सारखे सारखे सांगत नाही. तर याच्यासाठी आपल्याला अशी कृती आहे, विद्यार्थ्यांना विविध वस्तू दाखवून त्यातील सारख्या वस्तू ओळखायला सांगणे. अशा विविध वस्तू दाखवायच्या. जसं मी इथे फुगे दाखवलेले आहेत. या 5 फुग्यामधून आता सारखे सारखे फुगे कोणते आहे हे विद्यार्थ्यांना बाजूला काढायला लावायचे. याच्यावरून सारख्या सारख्या वस्तूंचा सुद्धा सारखेपणा, समानता हे आपल्याला विद्यार्थ्यांना समजावून सांगता येईल. तर अशा पद्धतीने आपण गणनपूर्व तयारी विद्यार्थ्यांची करवून घेऊ शकतो. धन्यवाद.